Hello student, in previous lecture we have to study what is mean by water pollution, or we discuss water pollution, their effects, causes and control measures. In this lecture we have to see measurement of water quality parameters. First of all, introduction. Water is the second most important need for life to exist after air. म्हणजे एअर नंतर वॉटर ही सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट नीड आहे, गरज आहे living things. As a result, water quality has been described extensively in scientific literature. Water quality ही चांगली असणं ही खूप गरजेचं आहे. The most popular definition of water quality is it is a physical, chemical and biological characteristics of water. Water quality is a measure of the condition of water relative to the requirements of one or more biotic species and to any human need or purpose. Classification of water. Waterचं classification काय आहे? Based on its sources, water can be divided into ground water and surface water. सोर्सेसवरनं वॉटर हे दोन टाईपमध्ये डिवाइड केले जातं. पहिलं आहे सरफेस वॉटर आणि ग्राउंड वॉटर. सरफेस वॉटर म्हणजे काय? तर सरफेस म्हणजे ओशन वॉटर आहे, रिव्हर वॉटर आहे, लेकमध्ये असणारं वॉटर आहे, जे काही सीमध्ये असणारं वॉटर आहे त्याला आपण सरफेस वॉटर म्हणतो. म्हणजे जे सरफेसवर प्रेझेंट आहे त्याला सरफेस वॉटर, आणि ग्राउंड लेवलमध्ये किंवा ग्राउंडला जे काही प्रेझेंट आहे त्याला आपण ग्राउंड वॉटर म्हणतो. मग त्याच्यामध्ये ॲक्विफर्स आहेत, वेगवेगळे कूपनलिका आहेत, किंवा विहिरीमधलं जे काही वॉटर आहे, बोरिंगमधलं जे काही वॉटर आहे ते येतं ग्राउंड वॉटर. बोथ टाईप्स ऑफ वॉटर कॅन बी एक्सपोज टू कंटॅमिनेशन रिस्क फ्रॉम ॲग्रिकल्चर, इंडस्ट्रियल अँड डॉमेस्टिक ॲक्टिव्हिटीज विच मे इन्क्लूड मेनी टाईप्स ऑफ पोल्युटंट्स सच ॲज हेवी मेटल्स, पेस्टिसाइड, फर्टिलायझर, हजार्डस केमिकल्स अँड ऑइल्स. आणि हे जे दोन्ही वॉटर आहेत, जसं ग्राउंड वॉटर आणि जे काही सरफेस वॉटर आहे, दोन्ही पण कंटॅमिनेट होत आहेत खूप मोठ्या प्रमाणात. कोणकोणत्या फील्डमुळं? तर ॲग्रिकल्चर फील्डमुळं, इंडस्ट्रियल फील्डमुळं, डॉमेस्टिक ॲक्टिव्हिटीजमुळं आणि अजून पेस्टिसाइडमुळं, फर्टिलायझरमुळं, हजार्डस केमिकल्स आहेत, हेवी मेटल्स आहेत आणि ऑइल्स आहेत. ह्याच्यामुळे हे वॉटर आहे कंटॅमिनेट होते किंवा पोल्युटेड होते. वॉटर क्वालिटी कॅन बी क्लासिफाईड इन टू 4 टाईप्स. वॉटर क्वालिटी 4 टाईप्समध्ये क्लासिफाईड केलं आहे. पोटेबल वॉटर, पॅलेटेबल वॉटर, कंटॅमिनेटेड, पोल्युटेड वॉटर अँड इन्फेक्टेड वॉटर. म्हणजे हे 4 टाईपमध्ये वॉटर क्वालिटी क्लासिफाईड केलेली आहे. पहिलं पोटेबल आहे, पॅलेटेबल आहे. देन द मोस्ट सायंटिफिक डेफिनेशन ऑफ दिस टाईप्स ऑफ वॉटर. पोटेबल वॉटर म्हणजे काय? इट इज अ सेफ टू ड्रिंक. म्हणजे पिण्यासाठी योग्य असं पाणी म्हणजे पोटेबल वॉटर. प्लीझेंट टेस्ट, त्याचं टेस्ट चांगली असते अँड युजेबल फॉर डोमेस्टिक पर्पजेस. आणि हे वॉटर आपण डोमेस्टिक पर्पजसाठी यूज करू शकतो. पॅलेटेबल वॉटर म्हणजे काय? इट इज अ एस्थेटिकली प्लीजिंग. इट कन्सिडर द प्रेझेन्स ऑफ केमिकल्स दॅट डू नॉट कॉज थ्रेट टू द ह्युमन हेल्थ. म्हणजे पॅलेटेबल वॉटर म्हणजे काय? ह्याच्यामध्ये केमिकल्स प्रेझेंट असतात पण ते ह्युमन हेल्थला अफेक्ट करत नाही, त्याला आपण पॅलेटेबल वॉटर म्हणतो. कंटॅमिनेटेड म्हणजे पोल्युटेड वॉटर म्हणजे काय? इट इज दॅट वॉटर कंटेनिंग अनवॉन्टेड फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल सबस्टन्सेस. म्हणजे कंटॅमिनेटेड वॉटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल सबस्टन्सेस प्रेझेंट असतात आणि त्याच्यामुळे ते ड्रिंकिंगसाठी किंवा डोमेस्टिक यूजसाठी आपण यूज करत नाही, त्याला आपण कंटॅमिनेटेड वॉटर म्हणतो. आणि इन्फेक्टेड वॉटरमध्ये इट इज कंटॅमिनेटेड विथ पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम. आणि इन्फेक्टेड वॉटर हे which contain pathogenic organism which is very harmful for human consumption or other organism survival. वॉटरचा इम्पॉर्टन्स काय आहे? तर वॉट इज अ इसेन्शियल कमोडिटी टू ऑल लाईफ. वॉटर इज अ इसेन्शियल कमोडिटी आहे वॉटर ही लाईफ फॉर्मसाठी. विथआउट वॉटर देअर कॅन बी नो लाईफ. जर पाणी नसेल तर लाईफ ही असू शकत नाही. एव्हरी लिव्हिंग थिंग्स, प्लांट, ॲनिमल्स अँड पीपल मस्ट हॅव वॉटर टू लाईव्ह. आणि प्रत्येक जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांना जगण्यासाठी पाणी हे आवश्यक आहे आणि ते लागतंच. वॉटर इज यूज्ड इन ऑलमोस्ट ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ लाईफ सपोर्ट सिस्टीम. वॉटर हे प्रत्येक ऑलमोस्ट लाईफ सिस्टीममध्ये आपल्याला गरजेचं असतं. वॉटर इज मेजर अबायोटिक फॅक्टर इन द इन्व्हायरमेंट. आणि वॉटर हे जे काही आहे ते मेजर अबायोटिक फॅक्टर आहे इन्व्हायरमेंटमधला. मग नॅचरल वॉटर. नॅचरल वॉटर म्हणजे काय? द एंडलेस सर्क्युलेशन ऑफ वॉटर बिटवीन ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड बायोस्फिअर इज नोन ॲज अ हायड्रोलॉजिकल सायकल. म्हणजे वॉटरचं जे सर्क्युलेशन होतं ॲटमॉस्फिअरकडनं लिथोस्फिअरकडे, लिथोस्फिअरकडनं हायड्रोस्फिअर, हायड्रोस्फिअरकडनं बायोस्फिअरकडे, हे जे काही सर्क्युलेशन होते त्याला आपण
हायड्रोलॉजिकल सायकल म्हणतो. हायड्रोलॉजिकल सायकल सगळ्यांना माहीत आहे. वी गेट वॉटर फ्रॉम प्रेसिपिटेशन ऑफ वॉटर व्हेपर इन द ॲटमॉस्फिअर. मग आपल्याला वॉटर कसं भेटतं तर प्रेसिपिटेशन किंवा रेनफॉलमुळे आपल्याला वॉटर भेटते, नॅचरल वॉटर. वर्ल्ड्स वॉटर डिस्ट्रीब्युशन. मग वर्ल्ड्सचं वॉटर डिस्ट्रीब्युशन कसं आहे? अर्थ हॅज अ ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ वॉटर. आपल्या अर्थवर खूप सारं ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ वॉटर हे प्रेझेंट आहे. 3/4 ऑफ द अर्थ सरफेस इज कवर्ड बाय वॉटर. जे काही 3/4 जो काही भाग आहे तो पाण्याने व्यापलेला आहे आपल्या अर्थ सरफेसचा. 97% ऑफ वर्ल्ड वॉटर इज इन द सीज अँड ओशन. जे काही 97% वॉटर आहे ते आपल्याला समुद्रामध्ये आणि महासागरामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि पण हे जे काही वॉटर आहे हे सलाईन आहे, खारं आहे. ओन्ली 3% इज प्रेझेंट ऑन द कॉन्टिनेंट्स. हे जे काही 3% आहे हे फ्रेश वॉटर प्रेझेंट आहे, जे आपण यूज करू शकतो. द डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ओव्हर लँड इज अनइव्हन. Water is everywhere. Water is a common substance. It fills the oceans, rivers and lakes. म्हणजे वॉटर प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. इट इज इन द ग्राउंड अँड ऑल्सो इन द एअर वी ब्रीथ. एअरमध्ये पण वॉटर ड्रॉपलेट्स हे स्मॉल अमाऊंटचे प्रेझेंट असतात. वॉटर इज यूज फॉर ड्रिंकिंग, ऑल डोमेस्टिक पर्पज, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन, क्लिनिंग अँड रिक्रिएशन. वॉटर मग आपण ड्रिंकिंगसाठी वापरतो. वेगवेगळे डोमेस्टिक पर्पज आहे, म्हणजे पाण्याशिवाय आपली कोणतीही कृती होऊ शकत नाही. सुरुवातीपासून आपल्या सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्या दैनंदिन जीवनात पाणी हे आपली आवश्यक आहे आणि आपल्याला ते खूप गरजेचं आहे फॉर द लाईफ, जगण्यासाठी. क्वालिटी डिटरमाइन्स इट्स युजेस. वॉटर हॅज इट्स ओन टेस्ट. पाण्याला त्याची स्वतःची टेस्ट असते, कलर असतो, स्मेल असतो, कन्स्टिट्युएंट्स. नॉट ऑल वॉटर कॅन बी यूज फॉर ऑल पर्पज. एक्झाम्पल, सी वॉटर कॅन नॉट बी यूज्ड बाय वॉस फॉर ड्रिंकिंग. म्हणजे प्रत्येक पाणी हे आपण कोणत्याही पर्पजसाठी वापरू शकत नाही. म्हणजे आपण जे काही समुद्राचं पाणी आहे ते आपण पिऊ शकत नाही. द सुटेबिलिटी ऑफ वॉटर फॉर डिफरंट पर्पजेस इज डिटरमाइंड बाय इट्स वॉटर क्वालिटी पॅरामीटर. मग आपण हे कसं डिटेक्ट करतो की कोणतं पाणी आपल्याला पिण्यासाठी योग्य आहे, कोणतं पाणी आपण कशासाठी वापरायचं, तर आपण त्याचे पॅरामीटर्स बघतो. क्वांटिटी अँड क्वालिटी. On an average, each person in a developed century uses about 260 liters of water a day in a home. म्हणजे ॲव्हरेजमध्ये प्रत्येक पर्सन इन डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये युजेस वॉटर 260 लिटरात जे काही वॉटर आहे, एका घरामध्ये 260 लिटर वॉटर हे पर डेला लागते. द क्वालिटी ऑफ वॉटर इज इक्वली इम्पॉर्टंट दॅन क्वांटिटी. दी क्वालिटी इम्पॉर्टंट आहे वॉटरची क्वांटिटीपेक्षा. इवन इफ प्रेझेंट इन ह्यूज अमाऊंट्स वी कॅन नॉट यूज सॉल्ट वॉटर इन मेनी लाईफ सपोर्ट ॲक्टिव्हिटीज. आणि आपल्या ज्या काही लाईफ सपोर्ट ॲक्टिव्हिटीज आहेत त्याला आपण सॉल्ट वॉटर यूज करू शकत नाही. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटर. वॉटरच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत मग? वॉटर इज अ गुड सॉल्वंट. वॉटर हे गुड सॉल्वंट आहे. त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी जवळजवळ डिझॉल्व होतात. सॉल्ट डिझॉल्व होतं, शुगर डिझॉल्व होते, म्हणजे हे गुड सॉल्वंट आहे. वॉटर नेव्हर अकर्स इन इट्स प्युअर फॉर्म. वॉटर त्याच्या प्युअर फॉर्ममध्ये कधी अकर होत नाही. ऑल वॉटर कंटेन्स सम डिझॉल्व सबस्टन्सेस. आणि प्रत्येक पाण्यामध्ये हे डिझॉल्व सबस्टन्सेस हे प्रेझेंट असतात. द क्वालिटी ऑफ वॉटर इज डिटरमाइंड बाय दिस सबस्टन्सेस. इट हॅज द ॲबिलिटी टू डिझॉल्व मेनी इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. म्हणूनच त्याला आपण गुड सॉल्वंट असं म्हणतोय. वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स. मग पॅरामीटर्स काय आहेत? वॉटर हॅज इट्स ओन. मग त्याला फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, केमिकल कंपोजिशन आहे आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टीज आहेत. फिजिकल प्रॉपर्टीज कोणत्या आहेत? तर टेम्परेचर आहे, कलर आहे, ओडर आहे, टर्बिडिटी आहे, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी आहे. म्हणजे ह्या आहेत वॉटरच्या फिजिकल प्रॉपर्टीज. Temperature of water essential for all environmental studies. Control many ecological processes including chemical reaction. Temperature of surface water varies from space and time. Temperature of groundwater varies not only with reference to space and time but also with reference to डेप्थवर पण त्याचं टेम्परेचर डिपेंड आहे. then temperature of water measured using temperature, it ranges from 0 to 100 degree Celsius. वॉटरचं टेम्परेचर 0 to 100 degree Celsius. युनिट ऑफ मेजरमेंट इज डिग्री सेल्सिअस. त्याचं मेजरमेंटचं युनिट आहे डिग्री सेल्सिअस. द टेम्परेचर ऑफ सर्फेस वॉटर इज इन्फ्लुएन्स्ड बाय ॲटमॉस्फेरिक कंडिशन. ते ॲटमॉस्फेरिक कंडिशनवर डिपेंड असतं. द टेम्परेचर ऑफ ग्राउंड वॉटर इज कंट्रोल बाय द थर्मल कॅरेक्टरिस्टिक्स. आणि ग्राउंड वॉटरचं थर्मल कॅरेक्टरिस्टिक्सवर डिपेंड असतं. कलर ऑफ वॉटर. द कलर ऑफ वॉटर इज ड्यू टू द सस्पेंडेड पार्टिकल्स अँड ऑर्गॅनिक मॅटर. वॉटरला कलर कशामुळे येतो? तर जे काही सस्पेंडेड पार्टिकल्स आणि ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट असतं त्याच्यामुळे वॉटरला कलर असतो. अदरवाईज वॉटर हे कलरलेस आहे. रेंजेस फ्रॉम लाईट
टू डार्क ब्राऊन, आणि त्याचं पोल्यूट झाल्यावर लाईट टू डार्क ब्राऊन असा त्याचा कलर दिसतो. ब्राउनिश कलर इन वॉटर कम्स ड्यू टू प्रेझेन्स ऑफ आयर्न. ब्राउनिश कलर कशामुळे दिसतो, तर त्याच्यामध्ये आयन्स प्रेझेन्स असतात, त्याच्यामुळे आपल्याला वॉटरचा ब्राउनिश कलर दिसतो. ग्रीनिश कलर इन पॉन्ड वॉटर इज सी ड्यू टू प्रेझेन्स ऑफ ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. आणि ग्रीनिश कलर कशामुळे दिसतो, तर ऑर्गॅनिक सबस्टन्स प्रेझेंट असल्यामुळे किंवा अल्गीमुळे आपल्याला ग्रीनिश कलर दिसतो. ओडर. प्युअर वॉटर इज ओडरलेस. वॉटर हे मेनली ओडरलेस आहे. व्हेन वॉटर डिझॉल्व अंडर सबस्टन्सेस द ओडर इज डिटरमाइंड बाय देम. म्हणजे ज्यावेळेस वेगवेगळे सबस्टन्सेस आपण वॉटरमध्ये डिझॉल्व करतो तर त्याप्रमाणे आपल्याला वॉटरचा ओडर येऊ शकतो. इट डिपेंड्स ऑन द सबस्टन्सेस विच वी हॅव टू ॲड इन दॅट. Mostly decayed organic substances give falling smell. Inorganic substances give earthy smell. Then turbidity. Muddiness in water comes due to suspended particles from clay, silt and organic मॅटर. आता टर्बिडिटी म्हणजे काय, आपण प्रॅक्टिकल बघितलेलं आहे. टर्बिडिटी म्हणजे हॅझिनेस किंवा जो काही गढूळपणा म्हणतो आपण पाण्यात, तर त्याला आपण टर्बिडिटी म्हणतो. मग टर्बिडिटी कशामुळे येते, तर जे काही क्ले आहे किंवा सिल्ट पार्टिकल किंवा ऑर्गॅनिक मॅटर जे काही प्रेझेंट आहे वॉटरमध्ये त्याच्यामुळे वॉटरला गढूळपणा येतो. कंट्रोल्स द ट्रान्सपरन्सी ऑफ वॉटर. म्हणजे ट्रान्सपरन्सी आहे जी वॉटरची ती डिस्टर्ब होते टर्बिडिटीमुळे. ट्रान्सपरन्सी इज मेजर्ड युझिंग सॅचची डिस्क. ट्रान्सपरन्सी कशामुळे मेजर करतात, सॅचची डिस्क जी आहे त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी मेजर करतात. वॉटर टर्बिडिटी इज मेजर्ड बाय नेफॅलोमीटर. आणि वॉटर टर्बिडिटीचे युनिट NTU, JTU, FTU. NTU म्हणजे नेफॅलोमेट्रिक टर्बिडिटी युनिट, JTU अँड FTU, दॅट इज फॉर्मॅझाईन टर्बिडिटी युनिट. देन इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी EC. ह्याचं प्रॅक्टिकल पण आपण FYमध्ये असताना केलेलं आहे. ॲबिलिटी ऑफ सबस्टन्सेस टू कंडक्ट अँड इलेक्ट्रिकल करंट. म्हणजे EC म्हणजे काय, तर ही ॲबिलिटी आहे सबस्टन्सची टू कंडक्ट अँड इलेक्ट्रिकल करंट. इलेक्ट्रिकल कंडक्ट करण्याची जी काही ॲबिलिटी आहे सबस्टन्सची त्याला आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणतो. द प्रेझेन्स ऑफ चार्ज आयोनिक स्पेसिस मेक वॉटर कंडक्टिव्ह. आणि वॉटरमध्ये जे चार्ज आयोनिक स्पेसिस आहे त्याच्यामुळे वॉटर कंडक्टिव्ह आहे असं आपण म्हणतो. इट इज मेजर्ड युझिंग EC मीटर. आणि हे आपण कसं मेजर करतो, तर EC मीटरचा यूज करून आपण ही कंडक्टिव्हिटी मेजर करतो. डायरेक्टली रिलेटेड टू टेम्परेचर ऑफ वॉटर. आणि ही डायरेक्टली टेम्परेचर जे काही वॉटरचं त्याच्याशी रिलेटेड आहे. युनिट ऑफ मेजरमेंट इज mmHOS पर सेंटीमीटर. मेजरमेंट ECचं मेजरमेंट आहे mmHOS, म्हणजे ओहमचा रिव्हर्स आहे. अँड स्टँडर्ड टेम्परेचर रेंजेस फ्रॉम 100 to 1,00,000. प्युअर वॉटर इज लेस कंडक्टिव्ह. आणि जे प्युअर वॉटर असतं ते लेस कंडक्टिव्ह असतं. मग केमिकल प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, ह्या झाल्या फिजिकल प्रॉपर्टीज वॉटरच्या. आता आपण केमिकल प्रॉपर्टीज बघणार. पहिला आहे pH, देन टोटल डिझॉल्व सॉलिड्स, देन मेजर आयन्स, देन मायनर ऑर ट्रेस एलिमेंट्स, देन हार्डनेस, सॅलिनिटी अँड अल्कलिनिटी. हे सगळे आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये आहेत आणि आपण सगळे हे प्रॅक्टिकल केलेले आहेत किंवा बघणार आहोत. पहिलं pH ऑफ वॉटर. हे पण प्रॅक्टिकल तुम्ही FYमध्ये असताना केलेलं आहे. रिफर्स टू द इफेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन्स इन टू वॉटर. म्हणजे H+ आणि OH- जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे वॉटरमधलं ते आपण मेजर करतो विथ द हेल्प ऑफ pH. इट रेंजेस फ्रॉम 0 to 14. 0 to 14 ही रेंज आहे pHची. 0 to 7 ॲसिडिक आणि 7 ही न्यूट्रल आहे. 0 to 6 पर्यंत ॲसिडिक, 7 न्यूट्रल अँड 8 to 14 पर्यंत अल्कलाईन ऑर बेसिक. वॉटर इज सेड टू बी ॲसिडिक लेस दॅन 7. लेस दॅन 7 असेल तर त्याला आपण ॲसिडिक म्हणतो, और अबोव 7 असेल तर त्याला आपण अल्कलाईन म्हणतो. आणि 7 ही न्यूट्रल रेंज आहे pHची. टोटल डिझॉल्व सॉलिड्स याला आपण TDS पण असंही म्हणतो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ नॉन व्होलाटाईल सबस्टन्सेस प्रेझेंट इन अ कोलायडल ऑर मॉलिक्युलर स्टेट. हे TDS म्हणजे काय, तर हे कॉन्सन्ट्रेशन आहे नॉन व्होलाटाईल सबस्टन्सचं वॉटरमधलं, त्याला आपण TDS म्हणतो. TDS means total dissolved solids, means solid which are dissolved in water. Total of all ions present in water expressed in ppm or mg per liter. मग हे कशामध्ये आपण मेजर करतो, तर ppm म्हणजे पार्ट्स पर मिलियन किंवा mg per liter. Increases due to dissolution of more mineral substances by water on its path. TDS determines the suitability of water for use and consumption. Then quality of water. टोटल डिझॉल्व सॉलिड्स. फ्रेश वॉटरमध्ये किती पाहिजे, 1000 पर्यंत पाहिजे टोटल डिझॉल्व सॉलिड्स. ब्रॅकिश वॉटरमध्ये 1000 ते 10,000 पर्यंत. सलाईन वॉटरमध्ये 10,000 ते 1,00,000 पर्यंत असतात. आणि हायपर सलाईनमध्ये अबोव 1,00,000. म्हणजे हे झालं TDSची रेंज झाली, स्पेसिफिक किंवा स्टँडर्ड रेंज. देन क्लासिफिकेशन ऑफ डिझॉल्व कॉन्स्टिट्युएंट्स. बेसिक ऑफ कॉन्सन्ट्रेशन mg per liter. चार्जेस त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. लेवल ऑफ टॉक्झिसिटी, टॉक्झिक और नॉन टॉक्झिक. बेस्ड ऑन कॉन्सन्ट्रेशन मेजर आयन्स ग्रेटर दॅन 10 mg per liter. मोस्टली
मेजर आयन्स कोणते आहेत तर मोस्टली बायकार्बोनेट आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, क्लोराईड आहे, सोडियम आहे, सल्फेट अँड सिलिकॉन. देन मायनर आयन्स कोणकोणते प्रेझेंट असतात त्यांचे 0.1 to 10 mg/liter. देन त्याच्यामध्ये कोणते येतात तर कार्बोनेट आहे, फ्लोराईड आहे, नायट्रेट आहे, पोटॅशियम आहे, आयर्न आहे, स्ट्रॉन्शियम आहे, बोरॉन आहे. देन ट्रेस एलिमेंट कोणकोणते आहेत तर ते 0.1 त्याची रेंज आहे mg/liter. मोस्टली ॲल्युमिनियम, आर्सेनिक, बेरियम, ब्रोमाइड, कॅडमियम, क्रोमियम, कोबाल्ट, कॉपर, लीड, झिंक, निकेल, फॉस्फेट, सिल्वर, टिन अँड व्हॅनेडियम. बेस्ड ऑन आयोनिक चार्जेस, मेजर आयन्स पॉझिटिव्हली चार्ज त्याला आपण कॅटायन्स म्हणतो, निगेटिव्हली चार्जला आपण ॲनायन्स म्हणतो. मेजर कॅटायन्स इन वॉटर, वॉटरमध्ये कोणकोणते कॅटायन्स आहेत कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे. देन त्याचा सोर्स कोणता आहे तर लिथोस्फिअर. देन मेजर ॲनायन्स इन वॉटर, ॲनायन्स कोणता आहेत बायकार्बोनेट, कार्बोनेट, क्लोराईड, सल्फेट, नायट्रेट अँड फॉस्फेट. देन ट्रेस एलिमेंट कोणकोणते आहेत वॉटरमध्ये तर प्ले अँड सिग्निफिकंट रोल इन द यूज ऑफ वॉटर, हे खूप सिग्निफिकंट रोल प्ले करतात, महत्त्वाचा रोल प्ले करतात. सम आर इसेन्शियल एलिमेंट फॉर हेल्थ अँड ग्रोथ, खूप काही इसेन्शियल आहेत ट्रेस एलिमेंट. सम आर इंजुरियस टू हेल्थ, काही इंजुरियस आहेत हेल्थसाठी आणि टॉक्झिक पण आहेत. डिफिशियन्सी ऑर एक्सेस इंटेक ऑफ सम दीज एलिमेंट्स मे कॉज सिरियस हेल्थ प्रॉब्लेम, आणि ज्यावेळेस त्यांची डिफिशियन्सी होते किंवा एक्सेस अमाऊंटमध्ये ते प्रेझेंट असतात त्यावेळेस आपल्याला सिरियस हेल्थ प्रॉब्लेम्स होऊ शकतात लाईफला. मग हार्डनेस आहे, हार्डनेस म्हणजे काय जे काही कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं कॉन्सन्ट्रेशन आहे वॉटरमधलं ते आपण मेजर करतो, त्याला आपण हार्डनेस म्हणतो. हार्डनेस ऑफ वॉटर इज डिफाईन्ड ॲज इट्स content of metallic ions which react with sodium soap to produce a residue, expressed as a total concentration of calcium and magnesium in ppm. Total hardness is equal to 2.5 Ca plus 4.1 magnesium. Soft water temporary, hard water permanent. Salinity of water comes due to sodium and chloride. Salinity कशामुळे होते तर सोडियम आणि क्लोराईडमुळे. सी वॉटर कंटेन्स 35,000 ppm और mg/liter ऑफ डिसॉल्व सॉल्ट्स, आणि सी वॉटरमध्ये 35,000 ppm ही सॅलिनिटी असते. अल्कलिनिटी ऑफ वॉटर कंबाईंड अफेक्ट ऑफ बायकार्बोनेट्स अँड कार्बोनेट्स. अल्कलिनिटी आपण मेजर करतो म्हणजे आपण कार्बोनेट आणि बायकार्बोनेट मेजर करतो विथ कॅल्शियम आयन्स. इट हॅज अ डायरेक्ट रिलेशनशिप विथ pH, त्याचे pH सोबत डायरेक्ट रिलेशनशिप आहे. कार्बोनेट्स विल बी नोटिसेबल फॉर वॉटर हॅव्हिंग pH मोर दॅन 8.2. जेव्हा कार्बोनेट आपल्याला वॉटरमध्ये कधी सापडतात तर ज्यावेळेस वॉटरचा pH 8.2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतो. बायोलॉजिकल प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, पहिला आहे डिझॉल्व ऑक्सिजन, बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड दॅट इज अ BOD, केमिकल ऑक्सिजन डिमांड दॅट इज अ COD. देन मायक्रो ऑर्गॅनिझम, बॅक्टेरियल काउंट्स. पहिला आहे DO, इट इज रिलेटेड टू द सॉल्युबिलिटी ऑफ एअर इन वॉटर. डिझॉल्व ऑक्सिजन म्हणजे पाण्यामध्ये किती ऑक्सिजन प्रेझेंट आहे 0 डिग्री सेल्सिअस. सॉल्युबिलिटी ऑफ ऑक्सिजन इन वॉटर डिक्रीजेस विथ हाय टेम्परेचर, सॉल्युबिलिटी जी आहे ऑक्सिजनची ती डिक्रीज होते हाय टेम्परेचरला. इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम, ही इम्पॉर्टंट आहे ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझमसाठी DO. सरफेस वॉटर बॉडीज शुड हॅव इनफ DO. इफ DO डिप्लीट्स इट विल बी डिफिकल्ट टू मेनी ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम फॉर देअर सर्वायवल. आणि जर वॉटरमधला DO कमी झाला तर जे काही ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम आहेत त्यांना सर्वायवल होणं कठीण जातं किंवा जड जातं. देन बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड, त्यालाच आपण BOD म्हणतो. इट इज अ मेजरेबल ऑफ बायोडिग्रेडेबल मटेरियल, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण बायोडिग्रेडेशनचं जे काही मटेरियल आहे त्यात ते मेजर करतो. इट इज अ डिटर्माइंड बाय इन्क्युबेटिंग अ वॉटर सॅम्पल अँड मेजरिंग द डिक्रीज इन डिझॉल्व ऑक्सिजन ॲज अ बॅक्टेरिया डिकम्पोज दिस मटेरियल. म्हणजे बॅक्टेरिया जे काही आहे त्यांनी किती अमाऊंटचं ऑर्गॅनिक मॅटर ऑक्सिडाईज केले त्याचा आपण ह्याच्यामध्ये स्टडी करतो किंवा त्याचं आपण ह्याच्यामध्ये चेकिंग करतो, ह्याला आपण BOD म्हणतो. देन केमिकल ऑक्सिजन डिमांड दॅट इज द COD, इट इज डिटर्माइंड बाय केमिकल ऑक्सिडेशन ऑफ वॉटर विथ डायक्रोमेट. देन वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स, वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स कोणकोणते आहेत, लिमिट्स द सुटेबिलिटी ऑफ वॉटर फॉर डिफरंट पर्पजेस, ड्रिंकिंग, डोमेस्टिक कन्झम्पशन, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्रियल प्रोसेस, क्लिनिंग अँड रिक्रिएशन. वॉटर क्वालिटी स्टँडर्ड्स, देन परमिसिबल युनिट स्टँडर्ड्स आहेत हे युनायटेड स्टेट्स पब्लिक हेल्थ ड्रिंकिंग वॉटर स्टँडर्ड्स दॅट इज USPH. देन इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूशन, देन दिस इज ISI, देन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन दॅट इज WHO. In today's lecture we have to see all measurable parameters of water. Regarding to this, if you have any question please ask. Thank you.